आज रथसप्तमीचा दिवस आहे, तर आज आपण रथसप्तमीचा प्रसाद बनवत आहे. पहिले आपण बाहेर थोडीशी रांगोळी काढून घेतलेली आहे स्वस्तिकची. मग त्याच्यात आपण गौऱ्या म्हणतो, तर गौऱ्या लावून घेतलेल्या आहे व्यवस्थित. आणि मग त्यानंतर आपण ते सुगडं असते ते सुगडं ठेवलेलं आहे त्या गौऱ्यांवर. त्या गौऱ्यांमध्ये एक खिचडी टाईप असं आपण एक करणार आहे. त्यालाच प्रसाद असतो, आज त्याचा भोग असतो देवाला. आपण त्याच्यात थोडंसं दूध टाकलेलं आहे, थोडंसं ते सुगड्यांमध्ये. आजचा मुहूर्त खूप चांगला असतो, त्यामध्ये थोडासा तांदूळ दुधामध्ये, तुमच्या घरी जे पण तांदूळ असेल ते दूध तांदूळ, मग त्याला पूर्ण थोडंसं हळद टाकून एकदम उकळू द्यायचं आहे चांगलं. त्याला फिरवून घ्यायचं मधोमध, म्हणजे खाली लागलेलं नाही पाहिजे. आणि छान मस्त त्याला होऊ द्यायचं. त्याच्यावर एखादी डिश वगैरे काही ठेवून द्यायचं. आणि आज असं म्हणतात की ते दूध खाली जाणे हे खूप चांगली गोष्ट असते. तर आपण ते पूर्ण त्याला म्हणतात ना उतू गेलेलं दूध, तर त्याला छान व्यवस्थित खाली उतू जाऊ द्यायचं आहे, उकळू. मग त्यावरची डिश वगैरे काढून एकदा परत आपण त्याला चांगल्याने फिरून वगैरे घ्यायचं, मधोमध लागलेलं नाही पाहिजे ते. छान मस्त बघा कसं आपलं दूध उतू चाललेलं आहे. त्याच्यात थोडीशी केसर आणि आपण त्यामध्ये साखर टाकूया. तुम्ही गूळ पण टाकू शकता. छान त्याला फिरवून घ्यायचं. बघा आपला भात कसा पूर्ण मोकळा झालेला आहे. एकदम छान खिचडी, गोड खिचडी म्हणतात त्याला. बघा कसा छान असा खुलून निघतोय. आज प्रसाद असतो देवाला याचा. आता आपण देवाची पूजा सकाळीच झालेली होती, सो आपण देवाला नैवेद्य दाखवून दिलेला आहे.